यात तीळ मात्र शंका नाही. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत एक सक्सेसफुल गोलंदाज या संघाचा म्हणून ज्याच्याकडे पाहिलंय ऋषी धनावडे यांचा नेहमीच त्याच्यावर एक भरोसा असलाय. तोच गोलंदाज आपण पाहतोय सतीश शिंदे. एक लांब असा रनअप घेऊन येणारा बॉलर, लेदर बॉलचा दांडगा अनुभव असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं फाईन लेगच्या दिशेने ISPL खेळलेले खेळाडू पाहायला मिळत आहेत. विशालजी आढळले नेहमी आपण त्यांना यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहतो. थोड्या वेळानंतर मला वाटतं त्यांना देखील यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहिलं तर कामोड्याचा पनीर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं सिद्धेश शिंदप आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे आपण जर पॉईंटच्या दिशेला पाहिलं तर कोकण सुपुत्र, त्याचप्रमाणे एक चांगले समालोचक, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आपण पाहायला मिळतात. कुंदन कांबळे आपल्याला पॉईंटच्या दिशेने पाहायला मिळतात. सर्वच खेळाडू मला वाटतं खूप वेळानंतर खेळतात, त्यामुळे नक्कीच वॉर्मअप करतील आणि त्यानंतर खेळतील. सामन्याला होते सुरुवात. 4 षटकांचा सामना पाहायला मिळतो. पहिला चेंडू सतीश वर्सेस परेश. चांगला बॅटल पाहायला मिळेल आपल्याला. पंच आम्हाला सांगतायत इट्स गेम ऑन. पहिला चेंडू सतीश यांचा परेशसाठी. पहिला चेंडू पाहावं लागेल काय घडतंय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पहिला चेंडू भिरकावला. कॅचचा प्रयत्न, इथे विजय राणा बॉल खाली आणि इथे वा काय कॅच पकडली आहे. नक्कीच सुरेख असा झेल. आज मात्र विजय राणा यांच्या हातामध्ये कुठले चेंडू लागत नव्हते, पण इथे मात्र त्यांनी एक सुंदर झेल घेतलाय. सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं 2 कॅच त्यांनी नक्कीच ड्रॉप केला, पण मात्र त्याचा इथे पदभार कुठे ना कुठे इथे मात्र जी कॅच घेतली आहे त्यामुळे मगाशी जे 2 ड्रॉप कॅच होतात त्याचा मात्र भरपाई करून दिली आहे. विजय खूपच सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. ऑफ बॅलन्स झाले, कॅचवर नियंत्रण ठेवलं, बॉल हातातून निसटून दिला नाही. सुरेख असा झेल पकडला तिकडे विजय यांनी. मगाशी पहिला बॉल टाकायच्या आधी आपण जर पाहिलं ग्राउंडच्या डाव्या बाजूला ते प्रॅक्टिस करत होते, त्यांच्या मित्रांसोबत कॅचिंगची प्रॅक्टिस करत होते आणि नक्कीच त्याचाच फायदा इथे त्यांना झाला आहे. पहिल्या चेंडूवर त्यांच्याकडे कॅच देखील आला आणि पहिल्या चेंडूवर परेश मात्र सारखा एक मोठा खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे दडपण आता मात्र असेल आयडियल क्रिकेट अकॅडमी या संघावर. पहिल्या चेंडूवर मात्र परेश बाद झालाय. परेशांची जागा घेण्यासाठी आता मात्र आले तर या संघाचा कॅप्टन कर्णधार, एक चांगला अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच आता मात्र परेशांची जागा घेण्यासाठी अभिनव सय्यद आले तर फलंदाजी मार्गवर. पहिल्या चेंडूवर सतीश यांना मात्र इथे यश मिळालंय. पाहावं लागेल अभिनव वर्सेस सतीश. पाहावं लागेल काय घडतंय दुसऱ्या चेंडूवर. तेज तरार अशी गोलंदाजी आज दिवसभरात केली आहे सतीशांनी. पाऊस नसून देखील तितकीच वेगवान गोलंदाजी नेहमीच करत आलेत सतीश. दुसरा चेंडू सतीशांचा. आता मात्र पुल केला, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा विजय राणा बॉल खाली. कॅच बनेल का, ट्राय नक्कीच केला होता. हरेश तिकडे बॉलर जात आहेत फेकी करेपर्यंत. काय पाहायला मिळतंय नक्कीच बघावं लागेल. पंच सांगता इट्स थर्ड अंपायर डिसिजन. मी विनंती करतो सरांना, सर आपण यायचं एकदा डिसिजन चेक करायचं आहे. सॉफ्ट सिग्नल प्रमाणे जर आपण बघितलं तर लाईव्हमध्ये आपल्या बघितल्याप्रमाणे वाटतंय कुठे ना कुठे अभिनव आउट असतील, पण नक्कीच थर्ड अंपायर म्हणजे तिसऱ्या पंचांचा निर्णय तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे. येस, बॅट्समॅन इज OUT आउट. बाद होता तिथे अभिनव. कुठे ना कुठे दुसरी धाव घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. तितक्याच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली हरेश भोसले यांची. पहा हरेश जर तुम्ही पाहिलं तर जेवढी चांगली बॅटिंग बॉलिंग करतात तेवढे चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. सकाळच्या सत्रात जर तुम्ही पाहिलं तर डाईव्ह जी त्यांनी मारली, आता पण जेवढा चांगला थ्रो केला एक्झॅक्ट जसं म्हणतात तसं पाहिजे तसं स्टंपच्या वरती डायरेक्ट थ्रो. आणि सतीश यांना खूप सोपं झालं, तिकडे रनआउट गेलं आणि अभिनवच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतो दुसऱ्या चेंडूवर. आता मात्र जो संघ आतापर्यंत एकही सामना हरला नव्हता किंवा एकही सामना गमावला नव्हता तोच संघ आता मात्र अंडर प्रेशर पाहायला मिळतोय. तरीच अभिनव यांची जागा घेण्यासाठी मगाशा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हर्षल पाटील आता मात्र फलंदाजीसाठी आलेत. हर्षलकडे देखील क्षमता आहे लांबवर लांब फटके मारण्याची.
त्यांच्याकडे देखील क्षमता आहे सामने लांब घेऊन जायची. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अजूनपर्यंत त्यांना स्ट्राईकवर ठेवण्यात आलं नाही आहे. शिवा ऑफ स्ट्राईक राहतात अजूनपर्यंत. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल देखील आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. ऋषी यांना माहिती आहे दोघं एकाच संघात खेळतात. ऋषी आणि हर्षल त्यांना माहिती आहे की काय रेंज ऑफ शॉट्स असतील यांचे, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावताना पाहायला मिळत आहे. येस आता मात्र चला तर फलंदाजीसाठी आपण आता पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय शिवा लंके यांना मात्र आत्ता स्ट्राईक मिळाले. शिवा यांच्याकडे कॅपॅसिटी आहे मोठे फटके मारण्याची. इथे मात्र पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने कट केलं. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न करतील आणि बघता बघता तिकडे 2 धावा देखील पूर्ण. नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे शिवा खेळले. त्यांना माहिती आहे पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फलंदाज बाद झालेत. त्यानंतर मात्र कुठे ना कुठे सामन्यामध्ये थोडी लयबद्धता यावी, थोडे रन्स यावे, त्यासाठी त्यांनी पहिल्या चेंडूवर वेट अँड वॉचचा पवित्रा निभावला. माहिती आहे सतीश चांगले गोलंदाज आहे. सतीशवर जर प्रहार करायचा असेल तर कुठे ना कुठे वेट अँड वॉच करूनच मारावं लागेल. चेंडू झाले 3, धावसंख्या झाली आहे 3 आणि 2 मोठे गडी बाद. पुढील चेंडू सतीश यांचा. आता मात्र क्रॉस बॅटेड खेळण्याचा फटका होता, काहीसा कळला नाही आणि अजून एक येतो डॉट बॉल. आज म्हटलं तसं सतीश यांनी खूप इम्प्रेस केलं आहे आपल्या गोलंदाजीने. सकाळच्या सत्रात देखील आपण पाहिलं. आज जर तुम्ही पाहिलं पूर्ण दिवसात पावसाचं कुठे नामोनिशाण नसल्यामुळे गोलंदाजीचा कर्दनकाळ ठरले सगळे फलंदाज. तेवढ्या याच्यामध्ये आज सतीश यांनी खूप चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र यॉर्कर लेनचा प्रयत्न नक्कीच सक्सेसफुल झाला आहे. डॉट बॉल येतोय, वारंवारचे डॉट बॉल. कुठे ना कुठे शिवाला माहिती आहे मोठी इनिंग त्यांना देखील खेळावी लागणार आहे. सतीशांच्या षटकात जर मोठा फटका आला तर मात्र कुठे 10 किंवा 9 किंवा 10 या धावसंख्येवर संघ पोहोचेल. शेवटचा चेंडू सतीशांच्या षटकातील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, बॅटची कडा येतो. चेंडू चाललाय फायनलच्या दिशेने. 2 बाउन्सी मार रेषा पार. येतोय चौकार. नक्कीच मगाशी म्हटलं तसं षटकार नाही तर चौकाराने तरी श्री गणेशा करता येईल आपल्या संघाचा. आणि पहिलं षटक होतं समाप्त. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7. 2 मोठे गडी परेश आणि अभिनव यांच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र संघाला कुठे ना कुठे एक बॅलन्स करावं लागेल. शिवा आणि हर्षल या जोडीला एक मोठ्या टार्गेटकडे किंवा मोठ्या लक्ष्याकडे त्यांना देखील वाटचाल करावी लागेल. चला तर पाहूया येणारे 3 षटकं काय घडतंय. यस चला पुढील गोलंदाज पाहावं लागेल. स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघांच्या. करण्यात आलं विनंती आहे ऋषी आणि अभिनव. लक्षात घ्या आपल्याकडे अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत, त्याप्रमाणे थोडं स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील गुहागरकर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. नक्कीच स्वप्नील आणि हर्षद देखील एकमेकांबरोबर खूप क्रिकेट खेळले. त्यांना देखील माहिती आहे एकमेकांचे ॲडव्हान्टेजेस. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतं आपल्याला. सतीश शिंदे आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्याचप्रमाणे मिड विकेटला हरेश भोसले यांना पाहतोय. लॉंग ऑनला विजय राणा. लॉंग ऑफला आपण पाहतोय सिद्धेश शिंदे. डीप कव्हर्स आपण सुमित सैद यांना पाहतोय. कव्हर पॉईंटला कुंदन यांना आपण पाहतोय. चला तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्वप्नील यांचा. फुल लेन टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला पॉईंटच्या दिशेने टोलावला. चेंडू खाली कुंदन येत आहेत. तदरम्यान फक्त एकच धाव तिकडे मिळेल. दुसरीचा प्रयत्न होता शिवा यांचा, पण माहिती अभिनव बरोबर काय घडलं त्यामुळे स्वतः मागे गेले, वेट केलं. एकच धाव तिकडे आली आहे. 8 या धावसंख्येवर संघ पोहोचला आहे. डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शिवालंके. स्वप्नील वर्सेस शिवा. डावखुऱ्याचा फलंदाज, डावखुऱ्याचा गोलंदाज देखील आहेत. तर चला स्वप्नील वर्सेस शिवा आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॅटल पाहायला मिळेल आपल्याला इकडे. आता मात्र वेगाचं परिवर्तन, अंगाचा वेध घेतलाय. यष्टी रेषेकडे चेंडू चाललाय. नक्कीच चेंज ऑफ पेस ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं. जसं क्रिकेटमध्ये फलंदाज शफल होऊन खेळतो तसंच गोलंदाजाकडे देखील एक अस्त्र असतं, त्याला म्हणतात चेंज ऑफ पेस.
पावसाळी क्रिकेटमध्ये जेवढा तुम्ही जोरात चेंडू टाकाल किंवा जोरात चेंडू आपटाल तेवढाच लांब फटकेबाजी येऊ शकते. त्यामुळे चेंज ऑफ फेज नक्कीच ह्याचा वापर देखील चांगला करण्यात आला इथे स्वप्नील यांच्यातर्फे. पुढील चेंडू स्वप्नील यांचा. आता मात्र फुल लेनचा चेंडू काहीसा मिळाला नाहीये बॅटला. चेंडू चालला मेडुके दिशेने. सुमित आहेत तिकडे. सुमित यांनी बॉल गॅदर करून फेकेपर्यंत फक्त एकच धाव तिकडे मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 9 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. एक चांगला बॉलिंग लाईनअप देखील आहे या संघाचा. त्यामुळे कुठे ना कुठे बॅटिंग करून यांना 40+ किंवा 50+ रन्स जर तुम्ही बनवले तेवढा चांगला गोलंदाजी देखील आहे या संघाची. तर यस पाहूया. आता मात्र स्लोअर वन. हर्षल यांनी स्टेप आउट झाले. लॉंग ऑनच्या दिशेने खेळले. सिद्ध शिंदप येतात तिकडे बॉल खाली. त्या दरम्यान अजून एक फक्त सिंगल येते. म्हणजे कुठे ना कुठे किफायती गोलंदाजी पाहायला मिळते या संघाकडून आपल्याला. अजूनही कुठले मोठे फटके आले नाही आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं या संघाला. 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. फक्त 10 धावा झाल्यात. कोणतेही मोठे फटके अजून आले नाही आहेत. मारावे लागतील. आणि शिवा आहे. शिवाकडे ते टॅलेंट आहे. शिवाकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आता मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल गॅदर करतायत आणि बघेपर्यंत तिकडे एक चिकी रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं. सूर्यकाशी रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव तिकडे मिळते. 11 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 11 धावा. शेवटचा चेंडू असेल स्वप्नील यांच्या षटकातील. खूप सुरेख असं शतक आतापर्यंत त्यांनी हाताळलंय. स्वप्नील यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर आपण पाहतो हर्षल यांनी. ह्याच्या आधीचा बॉल खूप चांगल्या प्रकारे टाइम केला होता हर्षल यांनी. आता मात्र फुल लेन टाकला. चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने सुमित. कॅच झाला ड्रॉप. गचाट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दरम्यान काय पाहायला मिळतं. एकच धाव तिकडे पुन्हा एकदा येते. 2 षटकांचा खेळ होता समाप्त. 2 षटका समाप्त. धावसंख्या झाली आहे 12. इथे मात्र पहिला चेंडू. आता पुन्हा एकदा सुमितकडे कॅच. आता मात्र सुमित कॅच सोडत नाहीये. सुरेख अशी कॅच पाहायला मिळेल सुमित यांच्याकडून. फलंदाज होतात बाद हर्षल यांच्या स्वरूपात. अजून एक गडी बाद होताना पाहायला मिळते. ऋषी मात्र आल्याला प्रभावित करतायत. पहिल्या चेंडूवर मात्र इथे विकेट मिळते ऋषी यांना. स्वतः कर्णधार आपल्या पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर आलेले. आता मात्र हर्षल यांची जागा घेण्यासाठी आपण पाहतो अजून एक डावखुऱ्या त्याचा फलंदाज सर्वेश तिवारी उर्फ ओपनमध्ये ज्याला म्हणतात सर्वेश लेफ्टी या नावाने नेहमीच त्याला क्रिकेट खेळता आपण पाहतो. तो ऋषी वर्सेस सर्वेश. धावसंख्या झाली आहे ती 12. पहिला चेंडू ऑलरेडी झालाय ऋषी यांचा. दुसरा चेंडू घेऊन ऋषी मारा करेल तो म्हणजेच सर्वेश याला. डावखुऱ्या त्याचे फलंदाज दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सर्वेश तर एका बाजूला शिवा. येस पंच विजय आम्हाला सांगतायत इट्स अ डेड बॉल. आता मात्र सर्वेशांना काहीसा कळला नाही. पडताच क्षणी चेंडू अंगाला लागतोय. अंगाचा वेध घेतोय आणि पंच सांगताय इट्स अ लेग बाईस. लेग बाईसच्या स्वरूपात येते एक धाव. पहा मित्रांनो जर तुम्ही पाहिलं आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ इकडे झालेला आहे.
अजूनही 10 चेंडूंचा खेळ इथं बाकी आहे. पण जर तुम्ही पाहिलं कशारीत्या गोलंदाजी असावी जर त्याचं प्रात्यक्षिक आपण इथे पाहिलं. रॉयल सरकार 11 हा संघ आपल्याला दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये सतीश शिंदे असो, दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नील असो आणि आता ऋषी असो, सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी देखील केली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला पुल केलंय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र काय घडतंय, कॅच होते ड्रॉप. शिवासारखा एका मोठ्या खेळाडूची तुम्ही कॅच जर ड्रॉप केली तर तो मात्र तो सामना तुमच्या समोरून घेऊन जाऊ शकतो. ही क्षमता शिवामध्ये आहे. इथे मला वाटतं मयूर चिमणे तिकडे फिल्डिंगला पाहताय. मयूर यांच्याकडून ही कॅच सुटते. शिवा यांना मिळते जीवदान. धावसंख्या झाली आहे ती 14. 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. आता मात्र लोअर फुल टच टाकलेला चेंडू होता. 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय या इनिंग मधला पहिला चौकार. धावसंख्या चौकारांनी वाढते, 18 वर पोहोचेल. 5वा चेंडू असेल ऋषी यांच्या षटकातील. शॉर्ट ऑफ लेन टाकला चेंडू, इथे मात्र बॅकफुटला गेले, बुर्रकावला चेंडूला मारलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय एक उत्तुंग असा षटकार. सर्वेश लेफ्टी आता मात्र रंगात आलेत. कदाचित तो शिवाचा जर कॅच घेतला असता नवीन फलंदाज आला असता, पण मात्र शिवाला जीवदान मिळालं. त्याचा फायदा केला सर्वेश यांनी. लगातारच्या 2 चेंडूवर 10 धावा त्यांनी देखील कुठल्यात. धावसंख्या झाली आहे 24. शेवटचा चेंडू ऋषी यांच्या षटकातील. लोअर फुल टच टाकण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा इथे वापर डॉट बॉलची होते आहे सांगता. 3 षटकं झाली आहेत समाप्त. धावसंख्या झाली आहे 24. येणारे असतील 6 चेंडू. कुठे ना कुठे 20 ते 25 धावा इथे बनवण्याचा प्रयत्न असेल आयडियल क्रिकेट अकॅडमीच्या दोन्ही खेळाडूंचा. एक चांगला बॉलिंग लाईनअप नक्कीच मगाशी म्हटलं तसं त्यांचं आहे. 40 जरी त्यांनी मारले तरी त्यांच्याकडे क्षमता आहे ते टार्गेट डिफेंड करण्याची. या टीममध्ये आपण पाहिलं स्वतः सर्वेश आहेत, शिवा लंके स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत, अभिनव सैद आहेत तेज तरार गोलंदाज. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर खंडू राक्षे देखील आहेत. मगाशच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर ओपनिंगची गोलंदाजी त्यांनी देखील केलेली. चांगले असे गोलंदाज ते देखील आहेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठमोठे विकेट घ्यायची. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र जे जकडून ठेवलं होतं आयडियल क्रिकेट अकॅडमी या संघाला, या षटकात मात्र कुठेतरी महाग पडतात ऋषी. 11 धावा त्यांनी खर्च केलेत. जर तुम्ही पाहिलं 11 धावा एवढा काय मोठ्या नसतात, पण जर तुम्ही त्यांचे बाकीचे 3 बॉलर्स जे पाहिलं, 2 बॉलर्स जर तुम्ही पाहिलं एकाने 7 एकाने फक्त 5च दिलेत, त्या हिशोबाने ऋषीने तसे जास्त दिलेत. शेवटचं षटक हाताळतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाटी शेवटचं षटक हाताळेल तो म्हणजेच या संघाचा एक आयकॉन खेळाडू हरेश भोसले येतात गोलंदाजी मार्कवर. मग अशीच आपण पाहिलं जेवढी चांगली फेकी हरेश यांनी केलेली रनआउटच्या अभिनवला आउट करण्यामध्ये त्यांचा देखील सहभाग होता तिकडे. आता मात्र स्वतः गोलंदाजी मार्कवर येतात पाहायला मिळत आहेत. अजून एक तेज तरार असा गोलंदाज या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा काहीसा फेरबदल करता पाहायला मिळतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज शिवालंके एक चौकार त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत आलाय. या षटकामध्ये कुठे ना कुठे 20 ते 22 धावा मारण्याचा मानस त्यांचा देखील असेल. तर यस पाहूया काय घडतंय. शेवटचा 6 चेंडू शिवा ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला पण पाहतोय सर्वेश तिवारी याला. क्षेत्ररक्षणात पुन्हा काहीसा फेरबदल करता पाहायला मिळतो. फाईन लेगचा खेळाडू स्क्वेअर लेगला चाललाय, स्क्वेअर लेगचा खेळाडू डी फाईन लेगला चाललाय. सामन्याला होतोय सुरुवात. शेवटचे 6 चेंडू या पूर्वार्धातील. फुल लेन टाकला चेंडू काहीसा बॅटला लागत नाही, हवा तसा लागत नाही. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतील का तर नाही. चांगली फेकी पाहायला मिळाली तिकडे. एकच धाव तिकडे मिळणार आहे. शिवाला माहिती आहे सर्वेशांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळले, थांबले, पुल चेंडूला फक्त दिशा दिली, सर्वेशांना स्ट्राईक दिली. सर्वेश आतापर्यंत खूप सुरेख अशी फलंदाजी करतायत. 4 चेंडूवर 10 धावा त्यांनी देखील बनवल्यात. हरेश वर्सेस सर्वेश.
यस, मगाशी म्हटलं जसं शिवानी ज्यांना स्ट्राईक दिलेली ते सर्वेश आता मात्र काय एकच रन आहे. ओके, थँक्यू. एकच रन इकडे असेल. चांगली असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपला स्वतः कर्णधार स्वतःला पाचारण केलं. तिकडे ऋषी यांनी षटकार जाणार होता पण मात्र त्यांनी चेंडूला आत ढकलला. एकच धाव तिकडे मिळाली. चांगला बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळालं सिद्धेश शिंदे यांच्याकडून. पुन्हा एकदा शिवा ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. शेवटचा 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शॉर्ट ऑफ लाईन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप आहे. चेंडू चालू यष्टीरक्षक सतीश यांच्या हातामध्ये. गडी होतोय बाद. शिवा लंके बॅक टू द पॅव्हलियन. आता मात्र शिवालंके यांची जागा घेण्यासाठी नौपाडा गावचा अजून एक अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला दिल्ली धमाका या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. हाच खेळाडू आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. दुर्वेश गोवारी आता फलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. तर येस, आपल्या इथे पाहुण्यांचं देखील आगमन होतंय. मी सर्वांच्या वतीने हॅपी सिंगजी आपलं देखील स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे देखील खूप खूप आभार. बारक्या कांबळे कुठे असेल तर त्यांनी इकडे यायचंय. आपण वळतो सामन्या दिशेने. हरेश यांचा पुढील चेंडू. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे दुर्वेश यांचा खेळ होतोय बाद. दुर्वेश सारखा खेळाडू अजून एक गडी इथे होतोय बाद. 26व्या धावसंख्येवर 5 गडी इथे बाद होताना पाहायला मिळाले आपल्याला. दुर्वेश सारखा अजून एक खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतोय. तर इथे मात्र काय घडतं आयडियल क्रिकेट अकॅडमीचं तू चल में आया अशी परिस्थिती सध्या झालेली आहे. परेश बाद झाले, त्यानंतर अभिनव, त्यानंतर मला वाटतं कुठे ना कुठे हर्षल याने थांबून खेळायला पाहिजे. तर हर्षल देखील तंबूच्या आश्रयाला परतले. हर्षल आऊट झाले, त्यानंतर लगेच सर्वेश आऊट झाले. सर्वेश आऊट झाले, त्यानंतर लगेच दुर्वेश आऊट झाले. तू चल में आया अशी सध्याची परिस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तर इथे मात्र दुर्वेश यांची जागा घेण्यासाठी आपण पाहतो सूरज आलेत. तर मी विनंती करतो रॉबिन स्मृती मास्टर सूर्य 11 या संघाचे कर्णधार सोनू ऑलरेडी ते आलेत. त्याच्याच समोर शिवांश ट्रान्सपोर्ट म्हणजेच बारक्या कांबळे आपण यायचंय. नाणेफेक करणार आहोत आपण. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणार आहोत. तर चला या लवकर या. इथे मात्र काय घडतंय पंचांकडे रिव्ह्यू नक्कीच घेतला. कसला वाईट बॉलचा रिव्ह्यू सर यायचं. 1 मिनिट फक्त चेक करा. विजय वाइड नहीं दिया है तो उसके लिए चेक किए. ओके सर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर चला शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील पाहायला मिळतं. 26 धावा झाल्यात धाव फलकावर. सूरज ऑन स्ट्राईक. आता मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला स्क्वेअरलेगच्या दिशेने स्वप्नीला आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. काय घडतं 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावावर मात्र इथे फलंदाज होतोय बाद. 28 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू 29 धावांची गरज. तर मी विनंती करतो
तर आपल्या सर्वांना लाभलेले आमचे पाहुणे हॅपी सिंगजी यांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सेमीफायनलचं नाणेफेक करत आहोत. एका बाजूला आपण पाहतो शिवांश ट्रान्सपोर्ट, तर त्यांच्यासमोर रॉबिन स्मृती मास्टर सूर्या 11 दोन बलाढ्याचे संघ. नाणेफेक झाली आहे, जिंकली होती म्हणजेच शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाने, म्हणजेच बारक्या कांबळे यांच्या संघाने. तर चला मित्रांनो, थोडा स्पीडअप करा. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. नक्कीच मगाशी म्हटलं तसं एक दिसण्यासाठी जरी ते छोटं आव्हान असेल, पण मात्र या आयडियल क्रिकेट अकॅडमीची गोलंदाजी तितकीच पॉवरफुल आहे. क्षमता आहे त्यांच्याकडे एवढं टार्गेट मात्र डिफेंड करण्याची. तर चला ऋषी, सलामीचे आपले फलंदाज पाठवा लवकर. हॅलो, 24 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. याच दरम्यान आपण चला स्वागताकडे वळूया. आमचे अतिथी यजमान, खरं तर आज ज्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती, असे अतिथी आज या ठिकाणी अजूनही आपल्या शुभेच्छा आपल्याला देण्यासाठी येत आहेत. असे आपले सर्वांचे लाडके नगरसेवक हॅप्पी सिंग यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. कामोठे प्रीमियर लीग 2026 टेनिस क्रिकेट स्पर्धा असो आणि पावसाळी रबर बॉल स्पर्धा, हॅप्पी सिंग साहेबांना आपण नक्कीच आमंत्रण देत असतो आणि आज त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळते. खरं तर कामोठ्यामध्ये अगदीच आपण पाहिलं हॅप्पी सिंग यांचा नवरात्र उत्सव अगदी मोठ्या जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि भल्या मोठ्या खरं तर नवरात्र उत्सवाचे ते अगदी खंबीर आयोजक आहेत. यावेळेला नगरसेवक पदावरती ते विराजमान झाले आणि जनसमुदायानं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं हार्दिक स्वागत. तदनंतर अजय मोरे यांचं स्वागत करण्यासाठी खरं तर हॅप्पी सिंग म्हटल्यानंतर अजय मोरे अगदीच उजवा हात असं म्हणायला काही हरकत नाही, कारण अजय मोरे हे हॅप्पी सिंग साहेबांच्या समवेत राहून प्रत्येक गोष्ट कामोठ्यातील बारकाईनं सामाजिक विकासासाठी हॅप्पी सिंग साहेबांना सांगत असतात आणि इथे ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी मानसन्मान करूया. टायगर भाऊ आणि अतुल औटी यांच्या शुभ हस्ते कामोठे प्रीमियर लीग 2026 कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे नगरसेवक हॅप्पी सिंग साहेबांचं आणि अजयजी मोरे यांचं आपण स्वागत करूया आणि चलूया ग्राउंडवरती, दिबा पाटील ग्राउंड. आणि या मैदानावरती अनेक सारा क्रिकेटचा थैमान आपण पाहतो, जिथे पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आपल्या घरच्या मैदानावरती घरचे खेळाडू अगदी एकमेकांच्या मैत्रीत
एकमेकांना साथ देत खेळत आहेत. सध्या चालू असलेली मॅच रॉयल सरकार विपक्ष आयडियल क्रिकेट अकॅडमी आणि 29 धावांचं टार्गेट. काय होऊ शकतं? 24 चेंडू आणि 29 धावा. पाहूया आपण. दुर्वेश गोवारी या वेळेला मात्र पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. एकोणतीस धावा आणि 29 धावा इथे मात्र बनवण्यासाठी तयार ऋषी आणि थांबवण्यासाठी दुर्वेश. पहिला चेंडू यावेळेला ऋषीसाठी आणि अतिशय जबरदस्त. अगदी आपण पाहतोय. मी हॅपी सिंग साहेबांना सांगेल की कामोठे कॉलनीतील सर्व खेळाडू एकत्रित येऊन, म्हणजे प्रत्येक सेक्टरमधील अनेक सारे खेळाडू कामोठे टेनिस क्रिकेट सोबत जोडले गेलेले आहेत, जिथे अध्यक्ष सागरभाऊ पाटील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि हे मॅच प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळते. 2 डॉट बॉल. दुर्वेश गोवारीनं कमाल केली आहे. दिल्लीपर्यंतचा प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासा अगोदर मला काहीतरी घडवून जायचं आहे आणि त्या घडवण्याकडे आता त्यानं 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडू अशा प्रकारे फेकलेत जिथे 29 धावा आता अवघड होतात की काय हे चित्र दिसायला लागले. ऋषी ऑन स्ट्राईकवरती. डावखुरे आताचा फलंदाज आहे. इकडे दुर्वेश तयार आहे. चांगल्या पावलांचा रनअप घेऊन टॅप करण्याचा प्रयत्न हलकासा पुश केला आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. कॉलिंग केली आहे. फार महत्त्वाची आहे ही मॅच. सेमीफायनल पहिली. इथे आपण पाहिलं A1 B2 आणि B1 A2 अशी मॅच. यानंतरची मॅच देखील आपण पाहणार आहोत. काय रॉबिन स्मृती मास्टर सूर्या विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट या 2 संघांदरम्यान. आणि या सगळ्या मॅचचं आयोजन बारख्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर आणि त्यांच्या समवेत कृष्णा मिश्रा. आणि या सर्वांना स्पर्धा कुणाची असो, कामोठे टेनिस क्रिकेटची खासियत आहे प्रत्येक खेळाडू प्रत्येकाच्या पाठीशी असतं. आणि या 10 टीमनं जो सहभाग घेतला आहे तो अति महत्त्वाचा आहे. त्या 10च्या 10 संघ मालकांचं आणि कर्णधारांचं खेळाडूंचा आभार. पुढचा चेंडू यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त गोलंदाजी. दुर्वेश गोवारी कमाल करते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव 4 चेंडूंमध्ये खर्च केली आहे. इथे आपण पाहतोय 0 0 1 आणि 0 2 चेंडू. जर 2 ओव्हर अगदी तिखट फेकल्या ना तर 12 चेंडूंमध्ये परेश मात्रे मास्टर माइंड खेळी करू शकतो. परंतु ऋषी हा असा खेळाडू आहे जो पासा कधी पलटू शकतो. पुढचा चेंडू यावेळेला आणखी एक डॉट. आणखी एक डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी. पूर्ण ताकदपणाला लावली आहे. 10च्या 10 खेळाडू आपल्या टीमसाठी जेव्हा 100% प्रतिसाद देतात त्यावेळेला ती टीम विजयाच्या उंबरठ्याकडे वाटचाल करते. या अगोदर 100% योगदान दिलं रॉयल सरकारच्या सर्व खेळाडूंना. आता तयारी सुरू केली आहे आयडियल क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंना. दुर्वेश गोवारीनं 5 चेंडू फेकलेत. 4 डॉट 1 एकेरी. 6वा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न आणि इथे अतिशय जबरदस्त. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 24 चेंडू 29 धावा असताना फक्त 1 धाव. अतिशय जबरदस्त जबाबदारी आणि जबाबदारी पेलवण्याचं सामर्थ्य हे आपल्याला प्रत्येक युवानामध्ये पाहायला मिळतं. असं सांगितलं जातं पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते और तूफानों से टकराए उसे युवा कहते युवान कहते. आणि या सर्व कामोठे टेनिस क्रिकेटमधील खेळाडू इथे मात्र आता एकमेकांसोबत खेळत असताना कामोठे कॉलनी क्रिकेटचा आपल्याला अभिमान आहे. कारण आपण इथे प्रत्येकाच्या पाठीशी उभं असतो. इथे कुठलाही दुजाभाव नाही. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतो. आणि मला सांगायला आवडेल पाहुण्यांना की या अगोदर गतवर्षी ज्यांना ज्यांना दुखापत झाली, ज्यांच्या घरी दुःख झालं ना, प्रत्येकानं आपला खारीचा वाटा, कुणी 500, कुणी 2000, कुणी 5000, कुणी 10000, कुणी 100, कुणी 200 असे करून या कामोठे टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना घरपोच मदत केलेली आहे. हा अभिमान आहे प्रत्येक खेळाडूचा. हा स्वाभिमान आहे कामोठे टेनिस क्रिकेटचा. आणि या स्वाभिमानाला उंचावणारा तो एक स्टार आपल्या कामोठे कॉलनी, कामोठे गाव, जुई गाव, नौपाडा गाव, सागरभाऊ पाटील अध्यक्ष. प्रत्येक वेळेला हे मात्र इथे आपल्या पाठीशी उभे असतात आणि त्यांना साथ देताना तुम्ही आम्ही सर्वजण इथे पाहू शकाल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. परेश मात्रे वेळ लावू नका, मॅच लगेच चालू करायची आहे. दुसरी गोलंदाजी घेऊन आलाय अभिनव सेठ. यावेळेला हॅपी सिंग यांनी खरं तर नगरसेवकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. नक्कीच प्रत्येक वेळेला हॅपी सिंग साहेब सातत्याने उभे असतात आणि आपल्या आर्थिक मदत असो किंवा स्वतः उभं राहून ते सातत्याने प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक घडामोडींसमवेत जोडले जातात.
अशा साहेबांचं प्रस्थान करत असताना आपण स्वागत करूया आणि चलूया. पहिल्या 6 चेंडूंमध्ये दुर्वेश गोवारीनं कमाल केली. कमाल करण्यासाठी स्वतः कर्णधार अभिनव सैद. कालचा दिवस बारक्या कांबळे आणि अभिनव सैदनी गाजवला. आजचा दिवस कोण गाजवणार पाहूया. पहिला चेंडू. इथे थोडंसं प्रेशर होऊ शकतं, इथे थोडंसं दडपण होऊ शकतं. इथे या दडपणात मात्र इथे ही मॅच महत्वाची आहे. अभिनव सैद याचा पहिला चेंडू यावेळेला फुल टॉस लोवर. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय अभिनव सैदनं एक मात्र धावसंख्या इथे दिली आहे. फार महत्वाची मॅच आहे. फलंदाज आपण पाहतोय ऋषी धनावडे आणि हरेश हे दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत. आतापर्यंत या झोन मध्ये आणणारे हे 2 पहिले सलामीचे फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स, ती क्षमता आणि ती चलाखी, ते कॅल्क्युलेट गणित क्रिकेटमधलं 100% आहे. पण सद्यस्थितीला आयडियल क्रिकेट अकॅडमी ही वरचढ आहे, कारण त्यानं मागच्या षटकात 1 धाव खर्च केली. अभिनवने षटकाला सुरुवात केली, पहिला चेंडू फेकला, 1 धाव खर्च केली. हरेश ऑन स्ट्राईक वरती आहे. अभिनव सैद याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी. इथे ही मॅच पाहण्यासाठी आता सर्व आतुरलेत. आतुरणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय मॅचला रंग निर्माण होणार नाहीये. आता नाही तर कधीच नाही. 365 दिवस पुन्हा वाट पाहण्यापेक्षा तुम्हाला आत्ता ही चान्स आहे, याचा आत्ता मी फायदा घेईन. हेच फक्त प्रश्न आता दोन्ही टीमच्या डोक्यामध्ये नक्कीच फिरत असतील. परंतु इथे एकालाच विजय मिळणार आहे. ते टीम कुठली ते पाहण्यासाठी जाऊया. दुसरा चेंडू अभिनव सैद हरेश याच्यासाठी. इथे मात्र चांगला चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी, अतिशय जबरदस्त. वाहवा केली जाते पॅव्हिलियन मधून, कारण अजूनही ऋषी धनावडे आणि हरेश हे मात्र थोडेसे दडपणाखाली आल्यासारखे फलंदाजी करतायत. मात्र आतापर्यंत 4च्या 4 टीम जिंकणारे हे दोन्ही संघ आहेत. मात्र इथे एकमेकांसमोर सेमीफायनल खेळत असताना दोघेही हतबल होताना पाहायला मिळतात. अजून सामना दोघांच्याही बरोबरीच आहे, काही सांगू शकत नाही, कारण फलंदाज हरेश अजूनही पुढच्या चेंडूनंतर खेळण्यासाठी तयार. यावेळेला मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र चूक झाली. शिवा लंकेच्या हातामधून मोठी चूक, आणि ही चूक तुम्हाला घरचा रस्ता दाखवू शकते. असं सांगतात की पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु इथे ही कॅच हातामध्ये आली नाही. हा चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. तुम्हाला संधी असते, संधीचा फायदा होतं, परंतु त्यामध्ये तुम्ही जर ओव्हर कॉन्फिडन्स जर असाल तर तिथे तुम्हाला थोडंसं मागे सरकवलं जातं. हा नियतीचा नियम आहे. परंतु इथे हरेशनं सुरुवात केली. पिकअप फार महत्त्वाचं असतो. तुमची गाडी ज्या वेळेला घाटामध्ये असते त्यावेळेला मौसममध्ये गाडी येणं फार महत्त्वाचं असतं, अन्यथा ती माघारी येऊ शकते. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये एखाद मोठा फटका आला की तिथून सुरुवात होते. सुरुवात केली होती कमी धावसंख्येची दुर्वेशनं, त्यानं गाडी अगदी पिकअपमध्ये आणली होती, पण आता हरेशनं सुरुवात केली आहे. एका षटकारानंतर इथे पुन्हा एकदा तयारी दाखवली जाते. अभिनव सैद स्वतः कर्णधाराची भूमिका. यावेळेला बॅटच्या खालच्या कडेला लागलेला चेंडू, इथे स्वतः गोलंदाज धावतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावला प्रयत्न नाही आहे. कॉलिंग फार महत्वाची आहे. चला, ती स्कूटी कोणाची आहे मित्रा? विजय भगत. विजय दादा चला या इकडे या, काम आहे तुमच्याशी. या स्टेज जवळ या पटकन. इथे आपण पाहतोय, चला चला स्कूटी काढून घ्या पटकन. एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 9 धावा, 24 धावांचं आव्हान. जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो असं म्हणतात, पण जर आणि तर शिवाय या गोष्टी देखील मैदानावरती रंगत नाही. हेही तितकंच सत्य आहे. काय होणार, काय बिघडणार, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काय पाहिजे असतं? प्रेक्षकांना हेच पाहिजे असतं, मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली पाहिजे, मॅच रंगली पाहिजे, धगधग वाढली पाहिजे, हाय बीपी झाला पाहिजे. आणि इथे तसं होणार का? अभिनव याचा पुढचा चेंडू ऋषीसाठी. या वेळेला आणखी एक चान्स, खेळाडू आहे कॅच खाली, आणि इथे मात्र ऋषी धनावडेचा खेळ संपुष्टात आलाय. इथे सुरुवात केली जाते. खेळाडू होता कॅच घेणारा सूरज. अतिशय धुरंदर. एका बाजूला
रॉयल सरकार आणि दुसऱ्या बाजूला आयडियल क्रिकेट अकॅडमी. इथे मात्र 29 धावसंख्या बनवताना आत्तापर्यंतच्या 5 चेंडूंमध्ये म्हणजेच 11 चेंडूंमध्ये दमछाक केली आहे अभिनव सैद आणि दुर्वेश गोवारीनं. शिवा लंकेकडून चूक झाली, 6 धावा गेल्या. त्यानंतर अभिनवनं पुन्हा प्रयत्न केला, लॉंग ऑफला कॅच दिली आणि तिथे ऋषी धनावडेचा खेळ संपुष्टात आला. नवीन फलंदाज मैदानातील स्वप्नील गुहागरकर. स्वप्नील हा स्वतः गोलंदाज ऑलराऊंडरच्या भूमिकेत मागच्या मॅच म्हणजे काल त्यानं कमाल केली होती षटकार ठोकून. आज त्याला त्यासाठी पाठवलंय. रॉयल सरकारचे संघमालक आता मात्र थोडेसे चिंतेत असतील, तर दुसऱ्या बाजूला आयडियल क्रिकेट अकॅडमीचे संघमालक ते देखील चिंतेत आहेत, यातील मात्र शंका नाही आहे. मॅच नक्की कोण जिंकणार जर विचार केला तर रॉयल सरकार सहजगतीही धावसंख्या बनवू शकते, परंतु या 2 गोलंदाजांचा विचार केला, 11 चेंडू त्यानं फेकलेत आणि एकूण धावसंख्या खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 9. त्यामुळे अजूनही मॅचचा 9 धावा 20 धावांची गरज आहे. अजूनही काही सांगू शकत नाही सामना कुठे पोहोचेल, परंतु आपल्याला मॅच रंगवायला काही हरकत नाही आहे. कामोठे प्रीमियर लीग समालोचकांचं तेच काम असतं. चला पाहूया. अभिनवनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत अप्रतिम दर्जाचे, ज्यामध्ये एक षटकार लगावला आहे. इथे यावेळेला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि ओव्हर समाप्त. 2 ओव्हर 9 धावा. अतिशय जबरदस्त 4.5च्या रन रेटनं धावसंख्या दिल्या दोन्ही खेळाडूंनी. पहिल्या षटकामध्ये दुर्वेश गोवारीनं 5 चेंडू डॉट केले, 1 धाव खर्च केली. त्यानंतर अभिनवनं 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट 1 डॉट, म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज, माफ करा 20 धावांची गरज. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. इथे चला 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 फिल्डिंग लगवा, लगेच लगवायची आहे फिल्डिंग, टाइम न लावायचा. आपण पाच षटकांचा सामना खेळा बोलते. इथे 4 षटकच जाम झाले. मीटिंग झाली आहे. इथे मात्र आपण पाहतोय स्वप्नील आणि हरेश भोसले दोन्ही खेळाडू कॉन्फिडन्सनं आपल्या टीम समवेत खेळतायत. चला वेळ लावू नका आपण. अतिशय जबरदस्त हे मॅच आहे. यानंतरची मॅच शिवांश ट्रान्सपोर्ट्सनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर तुमच्या टीम मीटिंग प्लॅनिंग काय असतील ते आताच करून घ्या, कारण अजून 2 मॅची आहेत, म्हणजे 2.5 मॅची अजून बाकी आहेत असं समजूया. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हर्षल पाटील. हर्षल पाटीलचा पहिला चेंडू असेल. 20 धावांची गरज. यावेळेला चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे. अतिशय जबरदस्त मोजक्या पावलांचा रनअप आणि अगदी पुरेपूर आवडणारी गोलंदाजी इथे मात्र केली जाते. पाहूया आपण. इथे स्ट्राईकवर आहे हरेश भोसले. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणखी एक झटका, आणखी एक झटका रॉयल सरकार टीमला. अगदी एखाद्या जड कुलुपामध्ये बंदिस्त करून लॉक करून ठेवले जाते प्रत्येक फलंदाजाला, असं चित्र वाटायला लागले. आता इथे काय होणार या मॅचचा काही सांगू शकत नाही. निकू गोवारी, अजून सिद्धेश इंदप बाकी आहे, विजय राणा, सतीश शिंदे. इथे मात्र फलंदाजीसाठी कुंदन कांबळे सारखा एक खतरनाक खेळाडू बाकी आहे. आणि पाहूया इथे होत्याचं नव्हतं करण्यासाठी तयारी सुरू. झी क्रिक, संदेश भगत, विनायक, सोमनाथ, सागर, शनी हे मात्र तयार आहेत या सर्व मैदानातील हालचाली कॅप्चर करण्यासाठी. नवीन फलंदाज सतीश शिंदे स्ट्राईकवरती असेल. 2 चेंडू फेकलेत, एकही धाव नाही आहे. 12 चेंडू 20 धावांची मॅच आली आहे.
10 चेंडू 20 धावा. पाहूया हरेश पाटील याचा पुढचा चेंडू. सतीश शिंदे नवीन फलंदाज काही पावलांचा रनअप घेऊन इथे मात्र चेंडू फेकण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, डॉट बॉल. आता हरेश पाटील सांगत आहे चुन हरे यस हर्षल पाटील सांगत आहे इथे मात्र चुन चुन के गेंद डालूंगा. आणि सतीश शिंदे सांगत आहे नक्कीच एखादा मोठा फटका. इथे आणखी एक डॉट. इथे मात्र स्तब्ध करून ठेवलाय. एखाद्या श्रद्धांजली वाहिल्यासारखं मैदान अगदी शांत आहे. काय होणार, कोण मारणार षटकार, कोण आहे तो खंबा फलंदाज जो मोठा फटका खेळून काढणार आहेत त्यांच्यामध्ये. परंतु सद्यस्थितीला प्रेशराईज. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेला आणखी एक इथे मात्र पंचांनी बोट आकाशाकडे. आणखी एक विकेट. अतिशय बहारदार मॅच पाहायला मिळते. इथे मात्र टाळ्यांचा कडकडाट. आयडियल क्रिकेट अकॅडमी प्रदीप साळवी सर, ॲडव्होकेट अनिल पाटील हे दोन पॅकर आता देव पाण्यात ठेवून बसलेत. काय होणार या मॅचच्या. नवीन फलंदाज सिद्धेश इंदप आणि मयूर चिमणे देखील आहे. चांगले खेळाडू अजूनही रॉयल सरकारमध्ये आहेत त्यामुळे त्यांना भीती नाही आहे. आणि सिद्धेश इंदप अगदी रागात बॅट घेऊन मैदानावरती. इथे पाहू शकाल आपण एकूण धावा धावपलकावरती 9 स्तब्ध. चेंडू झालेत 5 आणि 2 विकेट. एकही रन या 5 चेंडूंमध्ये आली नाही. हर्षल पाटीलनं अगदी इथे ज्या पद्धतीनं त्याला गोलंदाजीसाठी पाठवलं ती गोलंदाजी सादर केली. परंतु ऋषीचं प्लॅनिंग इथे मात्र ऐकायला तयार नाही आहेत. इथे सिद्धेश इंदप सिद्धेश इंदप सारखा मातब्बर फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती तैनात. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी हर्षल पाटील यांचा पाहूया. आतापर्यंत कमाल केली आहे सिद्धेश इंदपसाठी. हा पुढचा चेंडू या वेळेला आणि इथे मात्र चेंडू मागे गेलाय लॉंग स्टॉपला. टप्प्यात चेंडू उचलला जाईल आणि एक धाव. काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त. 6 बॉल आणि 19 धावांची गरज. 6 बॉल आणि 19 धावा कुठे होती आणि कुठे नेली मॅच. काय केलंय या मैदानावरती. परंतु मित्रांनो 6 चेंडू 19 धावा, फक्त 3 मारायचे आहेत. हा विचार जर आपण केला तर 100% विजय रॉयल सरकारला. आणि ज्या पद्धतीनं 3 षटक फेकलेत आता अजिबात सोडायची नाही हा विचार केला तर मग आयडियल क्रिकेट अकॅडमी. चला 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 मीटिंग नको. नीली नीली शाई कोरा कोरा कागद. आम्ही कोणाला भीत नाही, दुधाचा चहा पित नाही. चला. आणि ही मॅच जिंकल्यानंतर कोणी पण प्राइज आणा दोन्ही टीमसाठी आम्ही तयार आहेत. हाय का कोण, हाय का कोणाच्या दम बक्षीस लावला दोन्ही टीमसाठी. टायगर भाऊ कोणच्यासाठी. यस टायगर भाऊ 1 वार. अजून कोण. अतुल भाऊ 2 वार 500-500. परेश मात्रेसाठी जिंकल्यावर आवाज दिल्याशिवाय चिंबोरी बाहेर येत नाही. घ्या पटकन कमॉन तन्मय. चला नवीन गोलंदाज इथे मात्र वॉर्मअप करत असताना सर्वेश तिवारी. 19 धावांची गरज. 6 बॉल. काय होणार, काय घडणार मित्रांनो. ऐका रे ऐका. 6 बॉल 19 धावांची गरज आहे. गाड्या थांबवा, मॅच बघा. इथे मात्र आपण पाहतोय सर्वेश तिवारी याचा पहिला चेंडू सिद्धेश इंदपसाठी. इथे मात्र मोठा फटका. ओ माय गॉड, व्हाट अ ब्रिलियंट स्ट्रोक. सिद्धेश इंदप ऑन फायर. फाईन लेगला षटकार. खतम. टाटा बाय बाय. अंगेन घात्रम. इथे मात्र आपण पाहू शकाल थोडंसं आता मीटिंग घेतली जाईल. रिमाइंड मध्ये घेतलं जाईल गोलंदाजाला. कारण पहिल्याच चेंडूवरती एक बरगडी मोरली. सिद्धेश इंदप हा पिसाळलेला खेळाडू आहे. तो कधीही काही करू शकतं. इथे मॅच फार महत्वाची आहे. इम्पॉर्टंट मॅच, महत्वाची मॅच, अति महत्वाची मॅच. मागच्या 3 गोलंदाजांना जी कमाल केली फक्त 9 धावा. त्याला आता मात्र इथे प्रेशराईज. सिद्धेश इंदपनं हा षटकार लगावला. 5 चेंडू 13 धावा. आता दोन्ही टीम एकमेकांच्या समोर
कांद्याला खांदे लावून एकमेकांना बोलतायत, तेरा क्या होगा कालिया. चला चला चला, फिल्डिंग सजवा पटकन, वेळ लावू नका. चला पंच विजय बालाजी, दत्त अंपायर, कामोठ्याचे दत्त अंपायर. 5 बॉल आणि 13 धावा. आइए दोस्तों, देखते 5 बॉल और 13 गेंद की जरूरत. कौन जीतेगा कौन हारेगा हम कह नहीं सकते. कड़ी की टक्कर है, कुछ कह नहीं सकते. सर्वेश तिवारी के पहले गेंद के ऊपर छक्का दागा है सिद्धेश सिंधप ने. आइए भाई साहब आइए. 500 रुपए का इनाम लगाया है टाइगर भाऊ और अतुल भाऊ आवटी ने. चलिए चला पाहूया. इथे मात्र सर्वेश तिवारी यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला चांगला चेंडू आहे. यॉर्कर लाइन सटीक गेंदबाज है. जाली को आग खाता है, भुजे को राख खाता है. जिस आग से उड़ा बारूद उससे सर्वेश तिवारी कहते हैं. यॉर्कर गणेश शिंदे ने, गणेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपये. सिद्धेश शिंदपने जर मॅच जिंकवली तर या बक्षीस घेऊन या. लावा पोरांना जरा टाईट करा. इथे पाहूया. फेर फेर फेर. इथे पाहूया सर्वेश तिवारीचा हा यॉर्कर चेंडू. इथे तयार आहे सिद्धेश शिंदप पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती. 4 बॉल 13 धावा. वन्स अगेन जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रत्येक चेंडू साठी. नाही ये ना छलबे, अभी पिक्चर बाकी है. ये ट्रेलर था सिद्धेश शिंदप का. पवार सर सॉरी. इथे मात्र पाहूया सर्वेश तिवारी याचा पुढचा चेंडू. यावला ओ मैं निकला ओ गाड़ी लेके. सिद्धेश शिंदप सीधे पहुंच गए चंडीगढ़. 3 बॉल 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. कालच्या दिवसात सिद्धेश शिंदप ओपनिंगला आला होता. आज तो मागे राहिला आणि ही परिस्थिती आली. पण मला पुढे उतरा किंवा मागे उतरा, मी खेळण्यासाठी अगदी आतुरलेला असतो आणि त्याचा खेळ आपण पाहतोय. IDFC फर्स्ट बैंक सागर पाटिल इनकी तरफ से और एक सिक्सर मारा तो 200 रुपये. चला परेश मात्र वेळ लावू नका तुम्ही प्लीज. चला 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 वेळ लावू नका. अभिनव सेठ अजिबात टाइम करू नका. मॅच लगेच चालू करा. प्रत्येक बॉलावरती तुम्हाला मीटिंग दिली जाणार नाही. पाहूया इथे पाहूया आपण. चला चला पाणी घेऊन जा मैदानावरती. पाणी घ्या, छास घ्या, लस्सी घ्या, ताक घ्या, अमृत घ्या, पण व्यवस्थित खेळा. काय जबरदस्त फलंदाजी. एक यॉर्कर, एक षटकार, पुन्हा षटकार. 3 बॉल 7 धावा. 3 बॉल 7 धावा. नाही नाही मॅच हरल्यावर कसा मैदानात जाऊशी वाटतं काय समजत नाही. काय बोलू शकत नाही बाबा. नाश्ता दिलाय. डेंजर माणूस आहे. तीच एनर्जी, त्याच एक्सप्रेशन. चला पंच, ड्रिंक टाइम झाला असेल तर आपण लगेच मॅच चालू करा. वेळ लावू नका.
संजय म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. कोणाला? आयवा कॅचसाठी. अरे बालाजी, तुषार जांभेकर यांच्याकडून देखील सीटसाठी 300. आणखी एक षटकारासाठी सागर पाटीलचं द्या. 200 रुपये आलेत का? हा. राहुल मसे आणि प्रेम राहुलजी मसे आणि प्रेमजी मसे यांना विनंती आहे. 33 स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर राहुलजी मसे आणि प्रेम मसे आपण या. चला मॅच कडे. 7 धावांची गरज येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा सर्वेश तिवारी तयार. मात्र इथे थोडंसं फंबल. दुर्वेश गोवारी इथे मात्र पाहतोय आपण जोरदार टक्कर, जोरदार मॅच आपण पाहू शकाल. सर्वेश तिवारी पुन्हा एकदा 7 धावांची गरज असताना सिद्धेश इंदप तयार आहे. यावेळेला लॉप केलाय चेंडू आणि चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. अजून एका धावेची गरज आहे. 2 बॉल 1 धाव. सिद्धेश इंदपनं बॅट फिरवली आहे मित्रांनो. बॅट नाही, त्यानं मॅच फिरवली आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर अँड सिरीज असा कॉम्बो पॅक प्रेमजी मसे आणि राहुलजी मसे यांच्या खरं तर 33 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला हे बक्षीस पाहायला मिळते आणि सिरीजसाठी बॅट देखील पाहायला मिळते. 33 स्पोर्ट्स आहे. त्यांना विनंती आहे की आपण या. आपल्याला विनंती आहे. 2 बॉल 1 धाव. काय होणार या मॅच मध्ये पाहूया आपण. साफळा रचला गेलाय परंतु या साफळ्याला प्रत्युत्तर देत असताना सिद्धेश इंदप तयार. सर्वेश तिवारीचा 2 बॉल 1 धावाची गरज. ओ अवांतर चेंडू. ऋषी तांबा, ऋषी रुई घेतलाय. अंपायर काय? यस ओके थांबा जरा. चला आमचे पंच पवार सर आहेत. वाईड बॉल. रॉयल सरकारचा मेगा फिनाले मध्ये प्रवेश आणि गणेशजी देशमुख 1000 रुपये जमा करा. सागर पाटील 200 रुपये जमा करा. तुषार जांभेकर 300 आणि मॅन ऑफ द मॅच सिद्धेश इंदप. पण